आपण मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इकडे सरकार तिने हायर केलेल्या माणसासोबत असते आणि त्याने किर्लोस्कर कंपनीमध्ये जो काही इथे एक व्हिडिओ शूट केला होता तो व्हिडिओ इथे दाखवलेला असतो आणि तो व्हिडिओ दाखवल्यानंतर तेव्हा आता सरकार म्हणत असते, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला असं वाटतंय की मस्त बाल्कनीत बसावं, पॉपकॉर्न खावे आणि हा व्हिडिओ एन्जॉय करावा. काय चाललंय तुझं हे सगळं काही, तू काय करतोयस आणि मी तुला ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी इथे सांगितल्या आहेत आणि मी तुला का आणि कशामुळे हायर केलेला आहे, ह्या गोष्टी तुला समजत नाही आहेत का, तू डोक्यावर पडला आहेस का? अरे मी तुला त्या किरणचं आणि त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टी शोधण्यासाठी इथे सांगितलं आहे, तर तू हा व्हिडिओ माझ्यासमोर इथे का बरं ठेवला आहेस, असं सरकार म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे तो माणूस म्हणत असतो, सरकार माझं ऐकून तरी घ्या. हे बघा, जेव्हा मी हा व्हिडिओ शूट केला ना त्यावेळेस जो किरण आहे ना तो किरणसुद्धा तिथेच त्याच किर्लोस्करांच्या ऑफिसमध्ये कामाला होता. मग आता इकडे सरकार विचार करत असते, काय काय सांगतोयस काय, म्हणजे हा पिऊन राजेश आणि त्याचबरोबर सचिन हे किर्लोस्करांकडे आहेत कामाला आणि त्याचबरोबर तो किरणसुद्धा किर्लोस्करांकडे आहे कामाला. मग त्या कानाचं आणि ह्या किर्लोस्करांचं म्हणजे त्या थेरडीचं काही कनेक्शन तर नसेल ना, असा सरकार विचार करत असते. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर ती आता म्हणू लागते, नाही नाही, हे सगळं जर ह्या पद्धतीने असेल तर मला ह्या सर्व गोष्टी खूप रिस्की आहेत, हे सगळं काही मला इथे शोधलं पाहिजे, असा सुद्धा आता इकडे ती विचार करत असते. काही झालं तरीसुद्धा दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता कानाने इथे बोलावून घेतलेलं असतं किरणला आणि किरण आल्यानंतर आता इथे तो म्हणत असतो, हे बघ किरण, मी काय सांगतोय ते तू नीट ऐक. तेव्हा किरण म्हणत असतो, काय झालंय काय नेमकं, तू एवढा टेन्शनमध्ये का आहेस? त्यावेळेस आता इथे काना म्हणत असतो, हे बघ नकली पोलीस आला होता. आणि तेव्हा किरण म्हणत असतो, पण नकली पोलीस येणं हे कसं शक्य? त्यावर काना म्हणत असतो, कारण आत्ता बोलत होती ना ते अगदी मला पटलं आहे, कारण सरकार जिवंत आहे आणि सरकार बाहेर असून ह्या गोष्टी करू शकते असं त्याचं म्हणणं असतं. पण सरकार जिवंत आहे, पण आता ही गोष्ट कशी शोधायची आणि काय करायचं? तेव्हा काना म्हणत असतो, बापरे, पण तुला एक गोष्ट लक्षात येते का काना, हे फार रिस्की आहे बरं का. किरण त्याला सांगत असतो, जर आता ती सरकार जिवंत असेल तर खूप धोका आहे. त्यावर काना म्हणत असतो, तू बोलतोयस ना ते अगदी बरोबर आहे, कारण ती जखमी वाघीण आहे आणि जखमी वाघीण पुन्हा एकदा उठली ना तर ती काय करू शकते काही सांगता येत नाही. तेव्हा आता इकडे किरण म्हणत असतो, ऐक मग मी काय म्हणतोय ते, आता त्या घरामध्ये तू राहू नकोस, काही झालं ना तरी त्या घरामधून तू बाहेर पड, समजलं? असं म्हटल्याबरोबर तो म्हणत असतो, नाही ना, ते तर मला नाही करता येणार आहे. कारण का नाही करता येणार? जोपर्यंत मी सखीला सर्व गोष्टी सांगू शकत नाही, सगळं सत्य मी सांगणार नाही ना, तोपर्यंत मी तिथून घराबाहेर पडणार नाही, असं इकडे तो बोलत असतो. अरे पण मी काय म्हणतो, कधी ना कधी हे सगळं सत्य सांगायचंच आहे ना. तेव्हा काना म्हणत असतो, नाही, जोपर्यंत मी ह्या सर्व गोष्टी सांगत नाही, जोपर्यंत सर्व सत्य सांगत नाही, तोपर्यंत मी त्या घरातून कुठेही बाहेर पडणार नाही, असं कानाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. पण मला काय वाटतं, तू जरा व्यवस्थित स्वतःची काळजी घेतली पाहिजेस. तेव्हा काना म्हणत असतो, तू नको काळजी करूस, मी स्वतःची काळजी व्यवस्थित घेईल. आणि तेव्हा आता इकडे तो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेव्हाच उलगडतील जेव्हा तो जो भालेराव आहे ना, तो भालेराव एकदा का सापडला ना तर सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. म्हणजे तो जो भरत भालेराव पोलीस बनून आला होता ना, तो एकदा का सापडला ना तर मग सगळ्या गोष्टी उलगडतील आणि सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील की त्याला नेमकं कोणी पाठवलं आणि त्याचबरोबर तो पोलीस होता, पोलीस असून सुद्धा तो असा कसा आला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उलगडतील. पण फक्त तो जो भालेराव आहे ना, तो भालेराव इथे सापडला पाहिजे, असं आता इथे कान्हा त्याला बोलत असतो. पण आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, सखी आता इकडे तिच्या आईच्या साड्या घेऊन तिच्या खोलीमध्ये आलेली असते. जेव्हा तिच्या आईच्या साड्या घेऊन ती खोलीमध्ये येते आणि तेव्हा आपण पाहतो की लगेचच इथे आता
ती तिच्या आईला आवाज देत असते, अगं आई तू कुठे आहेस, अगं आई तू कुठे आहेस. तेव्हा तिची आई मात्र तिला दिसत नसते. आई बहुतेक ना वरती गच्चीवरती चालायला गेलेली असावी असा सुद्धा ती इथे विचार करत असते. आणि त्यानंतर तिच्या साड्या ती तिच्या कपाटामध्ये ठेवते आणि त्यानंतर म्हणत असते, खरं तर मी आईला फोन करू का, आई नक्कीच वरती गच्चीवर असेल का, असा विचार आता इकडे ती करत असते. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर नाही आईला फोन केलाच पाहिजे, आईला विचारलं पाहिजे की ती नेमकी कुठे आहे आणि कुठे गेली आहे, आईला मी एकदा फोनच करते, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो सखी आता इथे तिच्या आईला कॉल करत असते. तर इकडे सरकार त्या माणसासोबत गाडीमध्ये अजून तरी बोलतच बसलेली असते. जेव्हा सरकार गाडीमध्ये बोलत असते तेव्हा मात्र सखीचा फोन येतं आणि फोन आल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे आता सरकार म्हणत असते, आता हिचं काय आहे, हिने कशासाठी उगाचच फोन केला आहे असा विचार ती इथे करत असते. आणि त्याचबरोबर इथे लगेचच ती फोन उचलते आणि ती म्हणत असते, अगं आई काय आहे, तू कुठे आहेस. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते, नाही काय झालं, बोल ना बाळा. अगं मी ना मंदिरामध्ये आले होते. आणि मंदिरामध्ये का गं, अगं पण तू फोन करून नाही सांगितलंस. तेव्हा ती म्हणत असते, अगं म्हणजे एक गोष्ट समजतच नाही, म्हणजे बघ ना आता एवढ्या 11 वर्षामध्ये किती गोष्टी बदलल्या आहेत ना ते मला समजतच नाही. म्हणजे बघ ना की कशा पद्धतीने हे सगळं काही झालेलं आहे. मला ना हल्ली हे फोनसुद्धा वापरता येत नाही असं इकडे ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आपण पाहतो की ह्या सर्व काही गोष्टी इथे झाल्यानंतर आता इकडे सखी म्हणत असते, बरं ठीक आहे, तू ये घरी, तू घरी आलीस ना, मी तुला फोन कसा वापरायचा, काय करायचं, ह्या सर्व गोष्टी मी तुला शिकवते, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. सोबतच प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला आता सरकार म्हणत असते, हे बघ काही जरी झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव की आता तो किरण आणि त्याचबरोबर कान्हा हे नेमके काय आहेत, त्या किरणचं किर्लोस्करांसोबत काय कनेक्शन आहे, ह्या सर्व गोष्टी तू काही जरी झाल्या ना तरी शोधून काढायच्या आहेत. आणि तेव्हा तो म्हणत असतो, हो तुम्ही नका काळजी करू, ते सगळं काही मी शोधेल. तेव्हा ती म्हणत असते, फक्त नका काळजी करू असं म्हणायचं नाही, तर सगळं काही शोधून काढायचं आहे, समजलं. काही जरी झालं तरीसुद्धा मला इथे ते नेमकं काय आहे, कशा पद्धतीने इथे ते सगळं काही घडलंय, हे सगळं मला इथे तुम्ही शोधून दाखवायचंच आहे, कळलं तुला. आणि मी तुला उगाचच हायरसुद्धा केलं नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता इकडे तो म्हणत असतो, सरकार तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ तो काही जो राजेश आणि त्याचबरोबर पिऊन आहे ना त्यांना थोडेसे पैसे दे, पैसे दिलेस ना तर बघ ती लोक कशी पोपटासारखीच बोलायला सुरुवात करतील. एकदा का सगळं सत्य बाहेर आलं ना तर मग आता तो किरण आणि त्याचबरोबर इथे ते लोक कोण आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजतील असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. ती लोक पैशाची फार जास्त भुकेलेली आहेत, थापापलेली आहेत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. थोडेसे पैसे पाच आणि त्याचबरोबर किरणबद्दलचं सत्य, त्या राजलक्ष्मी किर्लोस्कराबद्दलचं सत्य, हे सगळं शोधून काढ. एकदा का ते सगळे चक्के पंच हाती लागले की मग आपल्याला आणखी पुढचं पाऊल टाकण्यासाठी थोडंसं इझी जाईल असं आता इकडे ती त्याला सांगत असते. तेव्हा तो म्हणत असतो, सरकार तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळ्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचं काम करतो. तेव्हा ती म्हणत असते, हो कारण पोहोचवायचंच आहे, काही झालं ना तरी ती गोष्ट मला लवकरात लवकर समजली पाहिजे, कारण हा कान्हा माझ्यासोबत डबल गेम खेळतोय आणि त्याचबरोबर ह्या कानाचा भूतकाळ आहे ना हे मी शोधून काढणारच आहे असं सुद्धा ती बोलते. कारण त्या कानाने मला इथे अंधारात ठेवून माझा भूतकाळ शोधून काढलाय, तर मग मी त्याचासुद्धा भूतकाळ इथे शोधून काढेल. त्यानंतर पुन्हा सखीचा फोन येतो आणि तेव्हा तेजस्विनी म्हणजे सरकार तिला म्हणत असते, हो गं सखी बाळा येतेच, मी आलेच, मंदिरामध्ये आले होते ना त्यामुळे थोडासा उशीर लागला बघ, खूप गर्दी होती. अगं आई पण तू मला सांगायचंच ना, मी सुद्धा तुझ्या सोबतीला तुझ्याबरोबर आले असते. तेव्हा ती म्हणत असते, नाही गं बाळा त्याची काही गरज नाही आहे, तू नको काळजी करूस, मी येतेच आहे आता असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो की आता इकडे सरकारने फोन ठेवल्यानंतर त्या माणसाला ती तिथून निघून जायला सांगत असते आणि त्यानंतर सरकार मात्र आता घराकडे निघालेले असते. आता इकडे सखी तर खरं तर पाहायला गेलं ना तर अक्षरशः इथे खूप छान पद्धतीने तिचं
ते प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टी ती दाखवत असते. पण इथे मात्र सरकार त्या गोष्टीचा पूर्ण फायदा घेत असते आणि सरकार आता सखीच्या ह्या प्रेमाचा त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टीचा फायदा घेत असताना आपण पाहतो की इकडे आता डोक्याला हात लावूनच बसलेली असते. ती म्हणत असते, नाही नाही नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा आता आपल्याला एवढं गाफील राहून चालणार नाही. काही झालं तरी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे, असं इथे ती बोलू लागते. आणि त्याचबरोबर आता इकडे सखी विचार करत असते, नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता मी एक गोष्ट करणार आहे. आणि ती म्हणजे की इथे आता जी काही माझी आई आहे ना, त्या आईचं सत्य आणि त्या सर्व गोष्टी मी शोधून काढल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि त्याचबरोबर आईला मी आता लवकरात लवकर मोबाईल फोनसुद्धा इथे कसा वापरायचा, काय करायचं हे सुद्धा मी शिकवणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि सखी आणि त्याचबरोबर इथे तेजस्विनी म्हणजे सरकार ह्या दोघी जणी आता खोलीमध्ये असतात. दोघी जणी खोलीमध्ये असताना सखी मात्र तिच्या हाताला पायाला नील पेंट लावून देण्याचं काम करत असते. आणि तेव्हा आता सरकार म्हणत असते, अगं सखी तू हे सगळं का उगाचच कशाला करतेस बाळा, हे बघ ह्या सगळ्या गोष्टी नको करूस, त्याने काय मला नाही आवडत हे सगळं काही, असं ती बोलते. आणि तेव्हा ती म्हणत असते, अगं आई असं काय करतेस, तुला कसं काय नाही बरं आवडत, तुला आवडायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता बघ ना तुला का नाही आवडत, कारण तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता पूर्वीसारखं नाही राहिलं, आता नवीन सगळं काही आलेलं आहे ना, मग नवीन ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्या पद्धतीने आपण सगळं काही केलं पाहिजे ना. उगाचच हे नाही आवडत ते नाही आवडत म्हणून कसं चालेल बरं. आज तर हे सगळं काही केले, उद्या तर मी तुला ना पार्लरमध्येच घेऊन जाणार आहे बाबा, असं ती बोलत असते. तेवढ्यातच आता दाभाडे मावशी आणि जानवी ह्या दोघी जणी आलेल्या असतात. जेव्हा त्या दोघी जणी येतात तेव्हा सखीला फार आनंद होतो. सखी म्हणत असते, अरे वा दाभाडे मावशी तुम्ही आलेला आहात, खरं तर तुम्हाला पाहून मला आनंदच झालाय. तेव्हा दाभाडे मावशी इथे आता सरकारला मिठी मारतात. जेव्हा दाभाडे मावशी सरकारला मिठी मारतात त्याच वेळेला आता इकडे लगेचच सरकार तोंड वाकडं करत असते. दाभाडे मावशी म्हणत असतात, खरं तर तुम्हाला इथे पाहिल्यानंतर खरं फार आनंद झाला बरं का, खरंच ना एवढ्या वर्षाची आमची ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला खूप मिस केलं बरं का, खरंच खूप आनंद झालाय. तेव्हा आता तुम्ही कशा आहात, तुमची तब्येत वगैरे कशी आहे. त्यावेळेला आता सरकार म्हणत असते, हो हो मी बरी आहे, पण खरंच सांगू का मी तुम्हाला सुद्धा खूप मिस केलं आणि सखी सदनचाळ ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला फार मिस केल्या, असं इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो आता हे सगळं काही बोलत असताना इकडे आता दाभाडे मावशी म्हणत असतात, खरं सांगू का ह्या सगळ्या गोष्टी कुणामुळे आणि कशा झालेल्या आहेत, तर ह्या सर्व गोष्टी फक्त आणि फक्त इथे जो काही आपला कान्हा आहे ना, त्या कान्हामुळे ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत, असं आता इकडे ती बोलत असते. आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर खरं तर कान्हाने सखी सदन चाळ वाचवली बरं का, खरंच कान्हा खूप गुणी आहे. तेव्हा सरकार म्हणत असते, खरं सांगू का मनस्विनीने माझ्यासाठी तेवढी एक चांगली गोष्ट करून ठेवली बघा, म्हणजे मनस्विनीने अगदी मला कान्हासारखा जावाई हवा होता तसाच जावाई अगदी तिने माझ्या सखीसाठी शोधला आहे बरं का. त्या एका गोष्टीमध्ये तरी मी तिचे उपकार आणि आभार कधीच विसरणार नाही, असं ती म्हणत असते. आणि तेव्हा आता इकडे लगेचच दाभाडे मावशी म्हणत असतात, हो किरणसुद्धा खूप चांगला आहे बरं का. तेव्हा सखी म्हणत असते, हो किरण आणि त्याचबरोबर ही जी काही जानवी आहे ना, त्या दोघांची सुद्धा सेटिंग आहे. तेव्हा आता दाभाडे मावशी म्हणत असतात, अगे सेटिंग वगैरे काय म्हणतेस ग, ते दोघं एकमेकांना आवडतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोल ना. तेव्हा आता खरं तर जो किरण आहे ना तो कान्हाचा खूप चांगला आणि जवळचा मित्र आहे बरं का. आता त्याच वेळेला सरकार मनोमनच म्हणत असते, अच्छा ह्या जानवीचं आणि किरणचं आहे तर अरे वा इंटरेस्टिंग, असं म्हणूनच खुन्शी पुन्हा एकदा हसत असते. आता खुन्शी हसल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही सरकारने हायर केलेला माणूस आहे तो माणूस आता किर्लोस्करांच्या कंपनीमध्ये जी लोक कामं त्यांच्या कंपनीमधून सोडून गेलेली आहेत
ती लोकं तिकडे गेलेली असतात आणि ती लोकं तिकडे गेल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे जो काही राजस आहे तो राजस त्या पिऊनला म्हणत असतो, मला एक गोष्ट सांगा, ही जी काही किर्लोस्करांची कंपनी आहे ना ती फक्त राजलक्ष्मी किर्लोस्करच सांभाळतात का? तेव्हा त्यांच्या मागे पुढे कोणी गेलं तर मागे पुढे बघायला कोणी आहे की नाही, असं इकडे तो मुद्दामून बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच तो पिऊन म्हणत असतो, अहो असं काय बोलताय? आणि तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही म्हणजे विचारलं तुम्हाला काही माहिती का नाही आहे? नाही, किरण साहेबांना सगळं काही माहिती आहे, पण मी कधी त्यांना तसं काही फारसं कधी विचारलं नाही आहे. पण जर मी त्यांना विचारलं ना तर ते नक्कीच मला सांगतील बरं का, असं काही नाही आहे. त्यावर तो म्हणत असतो, नाही हो, वाईट नका वाटून घेऊ, म्हणजे बघा ना, राजलक्ष्मी किर्लोस्कर आता वयस्कर आहेत, मग उद्या पुढे चालून मागे पुढे तर जर त्या गेल्या ना तर मग ही सगळी प्रॉपर्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायला कोणीतरी हवं ना, म्हणून मी फक्त हे विचारलं आहे, बस एवढंच, बाकी काही नाही आहे, असं इकडे तो बोलतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे जे काही दाभाडे मावशी आहेत ना त्या इकडे कानाचं कौतुक करत असतात. त्याचबरोबर इकडे सरकारसुद्धा मुद्दामच त्यांच्यासमोर कानाचं कौतुक करत असते आणि कानाचं कौतुक करत असताना आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी काही सखी आहे ती म्हणत असते, हो हो, ह्यांना तर ना खरंच नुसतं कानाचंच पडलेलं आहे, ह्या लोकांना ना फक्त आणि फक्त कानाचंच कौतुक आहे, माझं तर कौतुक अजिबातच नाही, असं इकडे ती म्हणत असते. त्याचबरोबर आता तेजस्विनी म्हणत असते, खरंच एवढा चांगला जावाई मिळाला आहे ना, ही फक्त इथे ही साईनाथांचीच कृपा आहे, हेच म्हणावं लागेल, असं इकडे ती बोलत असते. आणि त्यानंतर ती आता दाभाडे मावशीकडे रागानेच बघत असते. दाभाडे मावशीला ह्या गोष्टी समजत सुद्धा नसतात. तेव्हा सखी विचार करत असते, खरं तर काना किती चांगला आहे ना, म्हणजे सगळेजण त्याच्यासोबत एवढं सगळं काही बोलतायत, खरंच तो माणूस म्हणून सुद्धा खूप चांगला आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता मनस्विनीचा विषय निघालेला असतो आणि मनस्विनीचा विषय निघाल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे ती म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, खरं तर आमच्या आयुष्यातून ती निघून गेलेली आहे, पण आम्हाला जाता जाता बरंच काही देऊन गेली, माझी आई तिनं मला दिली, त्यातच मला फार आनंद आहे, असं ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे ही म्हणत असते, हां खरं तर ना, इकडे जान्हवी म्हणत असते, त्याच चाळीमध्ये इकडे ना कोणाचा तरी संसार रंगला होता, कोणाच्या तरी इकडे बऱ्याच काही गोष्टी स्वप्न इथे रंगली होती, असं मुद्दामूनच ती बोलत असते. आणि तेव्हा इथे जसं की म्हणत असते, एक गप्प बस ग, काय ग आईसमोर असं बोलतेस का? हां आता आई आहे म्हणून लाजतीयस का तू, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. आता इकडे मनस्विनीला हे लोक बरीच काही बोलत असतात, त्यामुळे मनातल्या मनातच इथे सरकारला खूप राग येत असतो. आणि आता ती म्हणत असते, आता फक्त आणि फक्त एकच मिशन आहे, तो म्हणजेच की त्या कानाबद्दल सगळ्या काही गोष्टी शोधून काढणे, तपासणे, आणि एकदा का त्या कानाबद्दल सगळ्या गोष्टी शोधल्या, सगळ्या गोष्टी तपासल्या ना, तर मग खरंच खूपच मजा येणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे. उद्याच्या भागामध्ये आता इकडे सरकारने जो काही किरण आहे त्याला उचलायला सांगितलेलं असतं आणि त्याला उचललं की मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा आता इकडे सरकारची माणसं इथे किरणला उचलतात आणि किरणला उचलून त्याला किडनॅप करत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की आता घरी वकील बोलवलेला असतो आणि इथे खरं तर कानाला किरणला भेटायला जायचं असतं. आणि आता सरकार म्हणत असते, तू किती किरणला भेटायला जा, तुझ्या हाती मात्र किरण लागणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि किरण लागणार नाही ही गोष्ट सांगितल्यानंतर आता इकडे घरी वकील आलेला असतात आणि वकील आल्यानंतर आता इकडे लगेचच वकील म्हणत असतात, हे बघा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जरा विचार करून करताय ना, म्हणजे तुम्हाला ही सगळी प्रॉपर्टी तुमच्या आईच्या नावावर करायची आहे ना. त्यावेळेस सखी म्हणत असते, हो अगोदर किंतु परंतु होतं, पण आता ही माझी आई आहे हे मला समजलेलं आहे, ती सरकार होती, ही माझी आई आहे ही गोष्ट समजल्यामुळे ही जी काही प्रॉपर्टी आहे ना, ती सर्व प्रॉपर्टी मी आता माझ्या आईच्या नावावर करायला तयार आहे, असं ती वकिलांना सांगत असते. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन मालिकांचा अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत पाहत राहा लपंडाव.